नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा माझंच चुकलं भाग 6. प्रियाला आता भानावर आणलं नाही तर निराशाजनक भूतकाळाच्या विचारात ती गुरफटून जाईल की काय अशी भीती सुनीलला वाटू लागली. बराच वेळ झालाय, निघूया ना? उठून उभा राहत सुनील म्हणाला. अरे बापरे, किती वाजले? माझ्याच विचारांच्या तंद्रीत मी खूप बोलत राहिले वाटतं. चला. दोघंही चर्चगेटच्या दिशेने अगदी हळूहळू चालू लागली. रस्ता ओलांडताना सुनीलने पकडलेला प्रियाचा हात नंतर सुद्धा सोडला नाही. तिनेही सोडवून घेतला नाही. उलट मधून मधून त्याचा हात ती आपल्या कोमल हातांनी दाबीत राहिली. तोही तसंच करीत राहिला. लॉ कॉलेज येईपर्यंत त्यांचा हा मूक खेळ चालला होता. लॉ कॉलेजच्या कोपऱ्यावर आल्यावर तो थांबला. तीही थांबली. पिक्चरला येणार? सुनीलने विचारलं. कधी? शनिवारी संध्याकाळी. तिकीट आहेत. तुम्ही बायकोला घेऊन जाणार होता ना? नाही. मग तिकीट कुणासाठी बुक केली होती? मित्राला बोलवणार होतो. बायकोला इंग्रजी पिक्चर नाहीत आवडत. आपले संबंध वाढले आणि तुमच्या बायकोला कळलं तर? त्याची काळजी नको करू. आपले संबंध तिला कळणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्यालच म्हणा. लग्न न करता नुसतं प्रेमच करायचं असेल तर त्या स्त्रीने विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडावं. धोका कमी असतो. पण मी तिला सांगणार आहे. कशाबद्दल? माझ्याबद्दल? हो. काय सांगताय काय? कुठल्या स्त्रीला आपल्या नवऱ्याची एक प्रेयसी आहे हे आवडेल? सगळं सांगेन तुला, पण आज नाही. शनिवारी. येशील ना? येईन. तिचा होकार ऐकताच त्याने तिचा गालगुच्चा घेतला आणि मग कुणी पाहिलं तर नाही ना या धास्तीने चपापला. घाबरलात कशाला? तो उत्तरला नाही. नुसताच हसला. अहो, कुणी आपल्या पालतीवर आलेलं नाही. निदान आज तरी नाही. म्हणजे? आपलं प्रकरण आपल्या ह्यालाही आत्ताच कळलंय. मग ते लोकांना एवढ्यात कसं कळणार? तो पुन्हा हसला. हसता हसता म्हणाला, ऑफिसमध्येही आपण पूर्वीसारखंच वागायचं. हे तुम्ही मला सांगायचं? एका चोराने दुसऱ्या चोराला? चल आता. चला. कुणाला कळू नये याची आतापासूनच काळजी घ्यायची. हो. तुम्ही जेंट्समधून जा, मी लेडीजमधून जाते. दोघंही निरोपाचं हसली आणि दूर झाली. नंदाने आपल्या मनाला खूप समजावलं पण तिचं मन सुनीलबद्दलचा राग आणि प्रियाबद्दलचा मत्सर विसरू शकली नाहीत. तिचा राग खदखदत होता. सुनील आल्यावर कुठल्या शब्दात त्याची हजेरी घ्यायची याची ती मनाशी जुळवाजुळव करीत होती. मवाळ वाटतील ते शब्द मागे घेत होती. त्या जागी जहाल, खोचक, तिखट शब्द योजित होती. बेल वाजली. झटक्यात पुढे होऊन नंदाने दरवाजा उघडला. सुनील हसत आत आला. ब्रीफकेस टीपॉयवर ठेवून मधाळ हसत म्हणाला, मला वाटलंच होतं की आज दरवाजा तूच उघडणार. सुनीलचं मधाळ हसणं, बोलणं यामुळे भाडोत्री मारेकरी ज्याला मारायचं त्यालाच पाहून सैरावैरा पळून जावेत असे तिने मघापासून जुळवलेले शब्द कुठल्या कुठले पसार झाले. तिच्या तोंडातून शब्द फुटेनात. आपला पराभव होतोय असं तिला वाटलं, पण सहजासहजी ती पराभव मानायला तयार नव्हती. जवळपास मिळतील ते शब्द तिने जमा केले आणि विचारलं, मला सांगितलं असतंस तर मी काय अडवणार होते तुला? कशाबद्दल बोलतेस तू? तिच्या बोलण्याची पार्श्वभूमी चटकन लक्षात न आल्यामुळे सुनीलने विचारलं, काल तुझ्याबरोबर प्रियासुद्धा आली होती ना पिक्चरला? हो. मुलांना बाहेर घेऊन जाणार आहे एवढंच फोनवर सांगितलंस. आम्ही पिक्चरला जाणार आहोत आणि बरोबर प्रियाही येणार आहे असं खरं खरं का नाही सांगितलंस? तिच्यासोबत जाऊ नको म्हणून सांगणार होते मी तुला.
नंदा, साधं कसं कळत नाही ग तुला? सगळं कळतं. तुला वाटलं असेल नंदाला सांगितलं नाही तर काहीच कळणार नाही. मुलं बिचारी निष्पाप. त्यांना काय कळतंय? त्यांनी सगळं सांगितलं मला. मी तुला सांगणार हे मला सुद्धा माहीत होतं. ती मुलं तुला सांगणार. मग तूच का नाही सांगितलंस? अगं, मी तुला माझ्या ऑफिसमधून फोन केला होता. प्रिया ही माझ्याच ऑफिसात काम करते. मग फोनवर मी तुला कसं सांगू माझ्याबरोबर प्रिया ही येणार आहे म्हणून? ऑफिसभर नसतं का झालं ते? ही गोष्ट नंदाच्या लक्षातच आली नव्हती. आपली चूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. काही न बोलता मुलांबरोबर ती आत गेली. काल नंदा आल्याबरोबर मुलांनी तिला सांगून टाकलं. काय? परवा तूही पिक्चरला आली होतीस. त्यांना कॅडबरी दिलीस. मग नंदा काय म्हणाली? काय म्हणणार? माझ्यावर रागावली. मला पिक्चरला घेऊन गेलात म्हणून. नाही. मग? मी तिला तसं सांगितलं नाही म्हणून. तिला माझा राग नाही ना आला? कारणच काय? मग तुमच्यावर रागवली कशाला? सांगितलं ना, असंच. सांगितलं नाही म्हणून. काही क्षण दोघंही गप्प राहिली. प्रिया वाळूत काहीतरी रेखीत राहिली. सुनील तिचा तो खेळ पाहत राहिला. सुनील? अचानक वाळूतला खेळ थांबवीत तिने हाक मारली. एक विचारायचंय तुम्हाला. काय? पण विचारलं तर तुम्ही म्हणाल. काय म्हणेन? म्हणाल माझी बायको मरायची वाटच बघत होतीस की काय? म्हणजे लग्नाबद्दल विचारणार आहेस? हो. मग शक्य नाही. का? मी तुला सुरुवातीपासूनच सांगितलं होतं. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. कशी? त्यावेळी तुमची बायको होती. तुम्हाला तिला सोडायचं नव्हतं आणि मीही तसा आग्रह धरला नसता. आता परिस्थिती त्याहूनही वाईट आहे. कशी? लग्नानंतर तुला आई व्हावंसं वाटेल ना? कुठल्या स्त्रीला वाटणार नाही? पण मी तुमच्या मुलांना दूर करणार नाही. पण तुझं स्वतःचं मूल आल्यावर जास्त जवळही घेणार नाहीस. असं कशावरून म्हणता? असं झाल्याची जगात शेकडो उदाहरणं सापडतील. प्रिया गप्प राहिल्याचं पाहून सुनील म्हणाला, सर्व गोष्टी तुला मी अगोदरच स्पष्ट केल्या असताना तू हा विषय काढायला नको होतास. तेव्हा आपली बोलणी झाली होती. त्यावेळी झालेली बोलणी त्यावेळच्या परिस्थितीनुसार झाली होती. पण मला तुझ्याशी लग्न करावं असं वाटलं असतं तर मी हा विषय काढला असता. मी गेलं वर्षभर तुम्ही विषय काढाल म्हणून वाट बघत होते. मी विषय काढला नाही त्यावरून तुला कळायलाच हवं होतं. कळलं होतं म्हणूनच आजपर्यंत विषय काढला नव्हता. पण आता तशीच वेळ आली म्हणून काढला. कसली वेळ? चमकून सुनीलने विचारलं. त्याला भलतीच शंका आली. माझी मैत्रीण विद्या. कुठली विद्या? तुझ्या 2 मैत्रिणी. नावं विद्या आहेत. आमदार देशमुखांची मुलगी. बरं, तिचं काय? तिचा भाऊसुद्धा आमदार आहे. शिवाय त्याचा कसला तरी धंदासुद्धा आहे. त्याचं काय झालं? त्याने मला मागणी घातली. काही क्षण तो तिच्याकडे पाहत राहिला. मग विचारलं, होकार दिलास? नाही. का? तुम्ही होकार दिला असता तर त्याला नकार देणार होते. पण मी तुला अगोदरच सांगितलं होतं मी तुझ्याशी लग्न करणार नाही. त्याला अर्ध्यावर अडवून तिने त्याचं वाक्य पुरं केलं. हो, माझ्यावर तुमचं प्रेम नव्हतं, फक्त गरज होती. मी ते पूर्वीच स्पष्ट केलेलं आहे. आणि माझ्या प्रेमाची अपेक्षा कशी करतेस तू? तू मला आवडत होतीस, अजूनही आवडतेस. पण मी तुझ्यावर प्रेम करतो असं मी तुला कधीही सांगितलं नाही. आणि माझ्या आठवणीप्रमाणे तू सुद्धा मला तसं कधी सांगितलं नाहीस.
आपण एकत्र आलो ते एकमेकांची गरज म्हणून. मी त्याच्याशी लग्न केलं तर तुम्हाला काहीच वाटणार नाही. का वाटावं? मी तुझ्याशी लग्न करणार नाही हे नक्की असताना तुझं लग्न होत असेल तर मी विरोध का करावा? पुढचा विचार करूनच तू लग्नाचा विचार कर. नक्की केला असशील. आयुष्याला एक निश्चित दिशा मिळावी. उद्या उतार वयात कुणाची तरी सोबत असावी, संरक्षण असावं या हेतूनेच तू हा निर्णय घेतला असशील. यात वावगं काहीच नाही. आणखी काही वर्षांनी माझी मुलं मोठी झाल्यावर तुझ्याशी कितपत संबंध ठेवता आले असते कोणास ठाऊक. अशा परिस्थितीत तू घेतलेला निर्णय योग्यच आहे. बोलून झाल्यावर सुनीलने प्रियाकडे पाहिलं. तिचे डोळे डबडबले होते. तू रडतेस प्रिया? तुझे विचार किती अचूक ओळखलेत तुम्ही. माझे विचार? असं म्हणून ती रुमालाने डोळे पुसू लागली. लग्न झाल्यावर नोकरी सोडणार आहेस? नाही. त्याला आवडेल नोकरी केलेली? कुणास ठाऊक. विचारलं नाहीस? नाही. का? तुम्हाला विचारून नंतरच त्याच्या मागणीला होकार द्यायचा की नकार असं मी ठरवलं होतं. तो आमदार आहे, बिझनेसमन आहे. कदाचित तो नोकरी सोडायला सांगेल. अशी अट त्यांनी घातली तर मी होकार देणार नाही. का? पहिल्या लग्नानंतर माझ्यावर प्रसंग ओढावला तेव्हा माझी नोकरी नसती तर मी उघड्यावर पडले असते. पण त्या प्रसंगाची पुनरावृत्ती होईल असं तुला वाटतं का? पहिल्या वेळी आमचं बिनसलं तेव्हा बोट दाखवावा असा अवगुण माझ्यात नव्हता. तरीही त्या लग्नाचे 3:13 वाजले. आता तर? आता काय? तुमचे माझे संबंध त्यांना कळले तर पुन्हा मी रस्त्यावर येऊ शकते. त्याला माहीत नाहीत? कसे माहीत असतील? का? विद्या मला ओळखते. बाकीचं तिला काहीच माहीत नाही. एक चांगला मित्र म्हणून ओळखते. बाकीचं तिला माहीत नाही. तुझ्या पहिल्या लग्नाबद्दल तरी माहिती आहे? हो. काही क्षण सुनील समुद्राच्या लाटाकडे पाहत राहिला. मनात विचार गोंधळ घालीत होते. माझ्या नशिबात स्त्रीसुख नाहीच की काय? सुनीता हे जग सोडून गेली. प्रिया कुठे लांब जाणार नसली तरी मला गेल्यासारखीच. माझ्या आयुष्याचे रंग आहेत तरी किती? आणखी कसे कसे ते बदलत राहणार आहेत. तुमचं काय मत आहे? प्रियाने विचारलं. याची विचारशृंखला तुटली. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती त्याच्याकडेच पाहत होती. काय म्हणालीस? तुमचं मत विचारलं मी. माझ्या मताचा प्रश्न येतोच कुठे? प्रेयसीचा मान दिला नाहीत पण मैत्रीण तरी मानता की नाही मला? अवश्य. मग हितचिंतक म्हणून थोडा तरी रस दाखवाल की नाही या बाबतीत? प्रियाने असं विचारताच त्याला कळून चुकलं. आपण फारच अलिप्तपणा दाखवतो आहोत. जिने काही वर्षे आपल्याला सुख दिलं, जिच्या भेटीसाठी आपण व्याकुळ व्हायचो, ती तिच्या आयुष्याच्या एका महत्त्वाच्या क्षणी आपलं मत विचारते आणि आपण तिचं हित पाहणं आपलं कर्तव्य आहे. ती ज्या मार्गावरून जाऊ पाहते तो मार्ग सुखाकडे जाणारा आहे की दुःखाकडे ते पाहायला हवं. आपण तिला नकार दिला असताना सुद्धा आपल्याला समजून घेऊन इतक्या आत्मीयतेनं आपल्याला तिने मत विचारलंय, तितक्याच आपलेपणाने आपण यात भाग घेतला पाहिजे. प्रिया, तू एवढ्यात होकार देऊ नकोस. 15-20 दिवस थांब. का? मी त्याची संपूर्ण चौकशी करतो. ती काही बोलली नाही. त्याच्या डोळ्यात नजर लावून तो मनापासून बोलतोय की तोंड देखलं ते ती अजमावू लागली. त्याला पाहिलं आहेस तू? हो. त्याचं वय काय? तुमच्या इतकंच. 35-36. मग किती प्रश्न उभे राहतात. तो श्रीमंत असून लग्नाचा का राहिला? त्याची वर्तणूक कशी आहे? त्याला काही नाद
व्यसन आहेत का वगैरे. तो आमदारही आहे म्हणालीस. सार्वजनिक क्षेत्रातल्या माणसाबद्दल खूप बोललं जातं. बरं किंवा वाईट, पण ते सगळं खरं असतंच असं नव्हे. म्हणूनच चौकशी करावी असं मला वाटतं. करू ना? हां. होकार देण्यासारखी माहिती मिळाली तर आनंदच आहे. नकार देण्यासारखी मिळाली तर मात्र माझ्यावर संशय घेऊ नकोस. एवढाच विश्वास आहे माझा तुमच्यावर. मग ठीक आहे. दोघंही घरी परतली. दोघांच्याही आयुष्यात बऱ्याच दिवसांनी आलेली ही एक उदास संध्याकाळ होती. या संध्याकाळच्या चित्रात संध्याप्रकाशाचे बदलत जाणारे रंग विभ्रम नव्हते. समुद्राच्या लाटावर खेळणारे सोनेरी लोक नव्हते. आकाशात लयत छपत येणाऱ्या तारकांची चमचम नव्हती. कसलंच आकर्षण आजच्या सायंकाळीच्या चित्रात नव्हतं. हे एक कुणा अरसिकाने काळ्या पाटीवर पांढऱ्या खडूने काढलेलं रुक्ष चित्र होतं. प्रियाकडून आता आपल्याला सुख मिळणार नाही याचं सुनीलला खूप वाईट वाटलं. पण तिने घेतलेला निर्णयसुद्धा बरोबर होता. तिच्या उतारवयात तिला साथ द्यायला, संरक्षण द्यायला कुणीतरी हवाच होता. आणि तिच्या सुदैवाने तसा माणूस तिला मिळणार होता. स्वतः होऊन तो चालत आला होता. मी तिला ते द्यायला तयार नसेन तर तिने दुसरीकडे ते का मिळवू नये? सुनीता या जगातून गेली तरी आपण तिला विसरू शकत नाही. मग प्रियासमोर असताना तिला कसं विसरायचं? एक गृहिणी म्हणून, अगदी आदर्श पत्नी म्हणून सुनीता आपल्याला पदोपदी आठवते. तशीच हवं तेव्हा समरसून रतिसुख देणारी म्हणून प्रिया सतत आठवत राहणार. ऑफिसातलीच असल्यामुळे ती सतत डोळ्यासमोर वावरत असणार. तिला पाहिलं की तिच्या दृश्य आणि अदृश्य अवयवांचं सौष्ठव नजरेसमोर येणार. ते अवयव काही दिवसापूर्वी आपण यथेच्छ हाताळत होतो, उपभोगत होतो. आता कुणी परका त्याचा मालक आहे याची टोचणी मनाला लागून राहणार. एकंदरीत काळ कठीण आहे. आता घरी नंदा आलेली असेल. तिला हे सांगावं का? पण तिला का म्हणून सांगायचं? ऐकून तिला बरं वाटेल? नाही तरी अलीकडे का कुणास ठाऊक प्रियाशी असलेले माझे संबंध तिला आवडत नाहीत. ती तसं स्पष्ट सांगत नसली तरी तिच्या चेहऱ्यावरून, बोलण्यावरून कळतं. तरीही इतकी घाई नको. चौकशी केल्यानंतर होकार देण्याइतकं चांगलं स्थळ असेल तरच सांगायचं. सुनील घरी परतला तेव्हा मुलं खालीच खेळत होती. आई टाकीवर बसून शेजारच्या बाईबरोबर गप्पा मारीत होत्या. सुनीलने घड्याळ पाहिलं. 7:30 वाजले होते. नंदा आलीच नाही की लवकर येऊन गेली? मुलांनी त्याला पाहिलं आणि खेळ सोडून त्याला येऊन बिलगली. त्याची काळी पॅन्ट मुलांच्या मातीत भरलेल्या हातांनी मळली. मुलांना घेऊन तो वर आला. मागोमाग आईही आल्या. घरात आल्यावर आई म्हणाल्या, सुनीला, आज मी लवकर यायचं, घर जातंय. सुनेक बराय नाही हां. पांडूक पण ताप आलाय कालपासून. जवान करून ठेवलंय. मुलाका भरव. जाऊ मी? जा. आई जायला निघाल्या. पैसे हवेत? सुनीलने विचारलं. नको, हवे तर उद्या घेईन. आई निघून गेल्या. खरं म्हणजे आज आई आणखी थोडा वेळ थांबल्या असत्या तर बरं झालं असतं. आज सुनीलला विलक्षण थकवा आला होता. प्रियाच्या विचारांनी त्याचं मन बेचैन झालं होतं. उदासी वाढली होती. पण त्याच्या घरी आजारपण म्हटल्यावर त्यांना थांबायला सांगणं बरं नव्हतं. पप्पा, मला मोटल पाहिजे. प्रसाद त्याच्या पायांना आपल्या इवल्याशा हातांनी मिठी मारत म्हणाला. कसली मोटार? लाईटवाली. कसली ग कृपा? ती हो, रोहितकडे आहे तसली. लाल लाल लाईट पेटते तसली. आणीन ह बाळा, उद्या आणीन. उद्या नको, आत्ता पाहिजे. बरं चल, हे कपडे बघ किती घाणेरडे झालेत.
आपण ते काढून टाकू आणि चांगले कपडे घालून जाऊ. हेच कपडे चांगले आहेत. अरे, पटकन होतील बदलून. नको. प्रसाद हट्ट नाही करायचा. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.